पोटाला चटके बसले की काय? अजून वेळ गेलेली नाही. दिगंबर शास्त्र्यांच्या पायावर चौकटे माफी माग. वेदांत शास्त्र्यांच्या आईच्या अंत्येष्टीचं तुझं किती नुकसान झालं हे तुला ठाऊक नाही. सिद्धेश्वर शास्त्री जोशी यावं आम्ही सर्वार्थानं आपलं स्वागत करतो. या असे वर या. आमच्या घराच्या पायरीजवळ का थांबला? या सिद्धेश्वर शास्त्री जोशी या. आमच्या मांडीला मांडी लावून बसा. तसं बोलून लाज आणू नका मला. लाज? आणि तुला? चिंतेनं जळून निघतोय जीव. तुम्ही आणि जळता हे तर आम्ही नवीनच ऐकतो. तुम्ही तर इतरांना जाळता चितेवर. आणखी नका छळू गरीबाला. तुम्ही आणि गरीब श्राद्धाचं उत्पन्न काय कमी मिळतं? तुम्ही तर महापुण्यवान. नाव पितरांचं करता आणि स्वतःच मटकावता. जाऊ द्या. आज आमची आठवण कशी काय आली अचानक? तुम्हाला तर सगळं ठाऊकच आहे. मला ठाऊक आहे? कशाबद्दल? आज 4 दिवस झाले. काय खावं आणि काय प्यावं ही विवंचना. उपाशी तापाशी दिवस काढावे लागत आहे. एकही वाणी साधं तेल मीठ सुद्धा देत नाही. काल नासुडीची पेच केली. करडी घ्यावी लागली. आपण माझी अंत्येष्टीची का बही? शास्त्री इतके निष्ठुर होऊ नका. मी काय करणार? नरक योनीतील कीटक मी काय करणार? दया करा शास्त्री, दया करा. चालतं हो चांडळा इथून. दयेची भीक मागताना जराही लाज वाटत नाही का रे प्रेतकर्म्या? नरक योनीतील कीटक म्हणून तुझ्या भावानं माझा अपमान केला तेव्हा कुठं तोंड काय केलं होतस? वेदांत शास्त्रांचाही अपमान. एवढा माच धर्मबुडव्या तुला नरकात देखील जागा मिळणार नाही. प्रेतकर्म्या, मी काय म्हणतो? कुणाचा धर्म बुडाला? प्रेतकर्म करत सुखानं जगत होतास तर नाही ती विघ्न उभी केली तुझ्या समोर तुझ्या भावानं. सत्यनारायणाच्या महापूजेतून हाकलून दिलं ब्राह्मणाने. त्याचा न्याय हो म्हणे, न्याय. न्याय देऊ. तुला जे हवं ते सगळं तुला देऊ. सगळ्या जगाची मढी तुझ्या दारात पोचू. अट एकच. तुम्ही म्हणाल ते करेन मी शास्त्री. म्हणाल ते करेन. तुझ्या पूर्वसंचितानुसार तुला प्रेतकर्म मिळालं.
उद्या तुझ्या पोराला अंत्येष्टी कर्म शिकवायचं सोडून शाळा शिकवतोस नाही रे? अरे लाज वाटायला हवी. तुझा तो भाऊ वासुदेव सर्व हिंदू एक संघात जातो. कशाला? तुम्ही चांडाळानो धर्माचं पार वाटोळा करून ठेवला. यापुढे तुला सुखानं जगायचं असेल तर तुझ्या घरात कोणीही धर्मबाह्य वर्तन करता कामा नये. जा चालता हो इथून. मला सुखानं जगायचं असेल तर मला हे सारं केलंच पाहिजे. मधुला शाळेतून काढून अंत्येष्टी कर्म शिकवलं पाहिजे. मधु माझा मुलगा आहे तो ऐकेल. पण वासुदेव तो नाही ऐकायचा. तो मधुला देखील परमेश्वरा मी काय करू काय काय. अरे अजून तू इथेच? माझ्या पोराला मधुला मी समजावी शास्त्री. पण माझा भाऊ वासुदेव तो माझं नाही ऐकायचा. काय करायचं ते तुझं तू ठरव. मला तर काही समजेल असं झालंय. ठीक आहे. या क्षणी तुझ्या सुखाचा एकच मार्ग मला दिसतो. त्या मार्गाने गेलास तर तुझं कल्याण होईल. संघ शास्त्री संघ. तू धर्माचं रक्षण केलंस म्हणून तुला स्वर्गात सर्वोच्च स्थान मिळेल. जा निवांत जा. पण मी करू काय? हत्या. वासुदेवाची हत्या. काय काय म्हणाला? वासुदेवाची हत्या? होय. तुझ्या सुखाचा हाच एक मार्ग आहे. देवा परमेश्वरा. परमेश्वरानंच दिलेला हा कौल आहे असं समज आणि जाता हो इथून चांडाळा. नरकातल्या दुष्ट किड्या. आणि म्हणूनच तुला देवानं असा एकटा एकाकी ठेवला. आधी बायको मेली दम्यानं, मग मुलगा मेला खंबून खंबून छायानं. आणि तूही मरशील किडे पडून. कुणी हात सुद्धा लावणार नाही तुझ्या मढ्याला. माझ्या घरात येऊन मलाच धर्मपूर्वी तुला मिळणार नाही. नाही नाही. मी प्रायश्चित्त घेईन. पण माझ्या भावाची हत्या नाही नाही. पण माझा भाऊ देतो.